यांनी खूप सुंदर असं इथे फॅनची रचना तयार केली आहे। फॅन वर्ग 5वीतला, मुळात मी वारंवार सांगत आहे वर्ग 5वीतला विद्यार्थी आहे। याने फक्त म्हणजे इथे बघा एक स्ट्रक्चर इथे फॅनचं तयार केलेलं आहे, फॅन तयार केलेला आहे त्याने। त्यासाठी पाते तयार केले, पाते दिसत आहे हा, त्या याला रोटर मशीन लावली, फॅनच्या पात्याला रोटर मशीन वापरली आहे पहा। त्यानंतर त्याला उभं करण्यासाठी स्टँड केलाय पात्याला, कारण की ते पाती जमिनीवर टेकून राहील तर कसे फिरेल, म्हणून ते उभं करण्यासाठी स्टँड केलाय। आणि ते वायर्स तुम्हाला दिसून राहिले आहे, ते कोणाला जोडले आहे बेटा? बॅटरीला। दिसत आहे बॅटरी? बॅटरीला दिसून आहे, ही कळ आहे बघा। या बॅटरीचा एक वायर गेला आहे रोटर मशीनला, दिसत आहे, आणि बॅटरीचा दुसरा वायर गेला आहे कीला, आणि फॅनचा दुसरा वायर कोणाला गेला आहे? कीला। जसं आपण आता बटन लावू हा फॅन काय होईल? फिरणार। तर असं स्ट्रक्चर म्हणजे स्वतः याने तयार केलेलं आहे। हो, स्वतः तयार केलं। म्हणजे 5व्या वर्गातला विद्यार्थी राहून याने रोटर मशीनचा वापर केला, बॅटरीचा वापर केला। इथे 2 सेल लावले होते, आता त्याने बॅटरी बदलली, नाही तर 2 सेल लावले होते, म्हणजे 2 सेल पासून एक बॅटरी बनते, हे सुद्धा एक संकल्पना क्लिअर होते, समजलं। आणि अशा पद्धतीनं की वगैरे लावले, बटन सुरू केलं तर काय होऊन राहिले? फॅन लागत आहे ना। हा, निदान एक लाईन गेल्यावर एका व्यक्तीला तर हवा पुरवेल, हा आहे की नाही? हा, चेहऱ्याला तर हवा देईल नाही का? तर एवढं क्रिएशन जे आहे स्वतः तयार केलं आहे, एवढं क्रिएशन जे हे शांत राहा ना, शांत राहा। हे 5व्या वर्गातला मुलगा तयार करत आहे हा पूर्ण स्ट्रक्चर, हा फॅनचं स्ट्रक्चर, पात्याचं स्ट्रक्चर, रोटर मशीन, सेल लावणं, बॅटरी लावणं, की लावणं, बरोबर ते सिरीज पॅटर्न मध्ये की लावलेलं आहे, डायरेक्ट नाही जोडले त्याने। आणि खूप सुंदर अशी रचना इथे फॅनची आणि तयार केलेली आहे। हा, इथे तुला काही सांगायचं आहे बेटा अजून? हा, तो त्याचा हा एक आहे की तो करतो, त्याला एवढं डोकं आहे की तो स्वतः कन्स्ट्रक्ट करतो, स्वतः तयार करतो। लक्ष द्या मुलांनो, परंतु त्याला थोडं सांगता येत नाही, लहान आहे तो नंतर सांगेलच। त्यानंतर दुसरा त्याने तयार केला आहे, दुसरा हा एक मॉडेल झाला त्याचा। आता दुसरा मॉडेल आहे हा हँड, बघा हा करून दाखव कसा। त्याने आर्टिफिशियल हँड, कृत्रिम हात तयार केलेला आहे, ज्याला म्हणजे बोट वगैरे नाही राहत, फक्त पंजे राहतात, त्या बोटामध्ये फसवून तो एक लहानसा मुलगा 5वीतला एक आर्टिफिशियल हँड इथे तयार करून दाखवून राहिलेला आहे। कसं वर्क करते पहा, खरड्याचा वापर केला आहे त्यांनी, आणि त्याला म्हणजे ते स्केच पेनचे टोकर्स वापरलेले आहे, त्याचे धागे लावलेले आहे, लोकरचा धागा वापरला आहे, त्याला बरोबर त्याने होल केलेले आहे, आणि तो हातात फसवून तुम्हाला पहा तो हँड जो आहे त्याची पकडसाठी त्यांनी परत अजून एक काही दिलेलं आहे, इथे पकड राहायला पाहिजे हाताला म्हणून। आणि इथे अगदी छान असं बघा तो हँड कसा वर्क करून राहिलेला आहे। हा बघा त्याची बोटं दिसून राहिले आहे। हा, मागून जर असा हात पाहिला आपण तर आपल्याला हातासारखा दिसतो, नेल पेंट वगैरे लावून आहे पहा बोटाला, दिसत आहे। हा, आणि हा खरड्याचा बनवला आहे, म्हणजे उपयोग पाहिला तर म्हणजे शून्यातून त्याने बनवलेला आहे, 0 पैसे खर्च लागलेले आहे। इथे टोकरं लावलेले आहे बघा, इथे थोडा जवळ घे बेटा, टोकर्स लावलेले आहे, दिसत आहे तुम्हाला? हा, टोकर्स लावलेले आहे, स्केच पेनचे टोकर आणि लोकर वापरलेलं आहे, ठीक आहे। तर हे जे क्रिएटिव्हिटी आहे हे महत्वाची, आणि 5व्या वर्गात असून एवढे सुंदर त्याने दोन्ही मॉडेल्स इथे तयार केले, हे खूप म्हणजे सराहनीय आहे। आपण काय करतो, दुसऱ्याला म्हणजे हसतो फक्त किंवा ऐकतही नाही त्यांचं व्यवस्थित, पण असं जर क्रिएशन राहिलं तर याच्यातून नक्कीच प्रेरणा घेण्यासारखं आहे। लहानसा मुलगा आपल्यासमोर इथे सुंदर सादर करून राहिलेला आहे, स्वतःच्या डोक्याने त्याने हे सगळे उपकरण बनवले, कसं ते त्याच्यातून धागा टाकायचा, कसं ते बोटाला बांधायचं, बोटं हलून राहिले त्याच्याने, नाही का? तर हे नक्कीच म्हणजे अभिमानास्पद आहे आणि सराहनीय आहे, कौतुकास्पद आहे, ठीक आहे। यानंतर अजून आणलाय बेटा मॉडेल, हां, तर असे 2 मॉडेल आपला ऋतिक याने सादर केलेले आहे, एक आहे फॅनची निर्मिती केलेली आहे आणि एक आर्टिफिशियल हँड, असे 2 मॉडेल ऋतिक वर्ग 5वीचा विद्यार्थी याने इथे सादर केले आहे। यानंतर वर्ग 8वा हा, चला आपल्या समोर एक फायर एक्सपेरिमेंट सादर करत आहे बेटा, इथे घे बरं, तो घे। हा बरं, हा एक्सपेरिमेंट आहे, काय नाव आहे? हा आपण जो कपडे राहते
ते आपल्याला मालूम नाही राहील झोपून राहतो वगैरे. जर पाणी आलं तर याच्यावर पडते, या दोन याच्यावर होत आहे करंट पैदा करते, म्हणून हा सायरन वाजते. हा वाजते म्हणजे आपली जी जाग राहते ते फुलून जाते. म्हणजे हा एक्सपेरिमेंट याने जबरदस्त बनवलेला आहे. हा एक्सपेरिमेंट आहे की पाणी आला तर आपले कपडे जे बाहेर टाकलेले आहे आपल्याला माहीत पडत नाही ना, ओले होऊन जाते. आपण झोपून राहतो आतमध्ये नाही का, तर ओले होऊन जाते म्हणजे वाळलेले कपडे काय झाले, ओले झाले. तर हा काय करेल, वाळलेले म्हणजे जे कपडे वाळत आहे तर हा पाणी आला का सायरन वाजेल. समजलं का कसं वाजते हा दाखवणार. पाणी आला, पाणी बालात पडेल ना याच्यावर. चांगलं टाक. वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे बघा याने बघा सायरन म्हणजे काय तयार केलेलं आहे की कपडे जर वाळत असेल बाहेर तर आपल्याला सायरन वाजून, पाणी जर आला तर सायरन वाजून आपल्याला जागा करत आहे हा सायरन की हा पाणी येत आहे बरं, चला जागे व्हा आणि कपडे काढा नाही का. पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला हा इतकं सुंदर म्हणजे याने तयार केलाय बघा सर्किट. अतिशय महत्वाचं म्हणजे लक्ष द्या लक्ष द्या. अरे त्या विद्युत परिपथाला सर्किट म्हणतात. नक्कीच कोणाचं तरी नाव ठेवलंय मॅडम, कोणत्या तरी विद्यार्थ्याचं नाव ठेवलंय. विद्युत परिपथ म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो ना त्याला इलेक्ट्रिक सर्किट म्हणतात. पहा कसं केलंय, सायरन लावला. हे कंडक्टर आहे, ब्लेड वापरलाय पहा, ब्लेड कंडक्टर आहे, कंडक्टरला वायर लावला आहे, वायरला बॅटरी लावली. दिसत आहे का, बॅटरी काय करेल, जसं हा कंडक्टर आहे दिसून राहिलाय, हा काय करेल कंडक्टर जसं पाणी पडलं पाणी शोषून गेला. मेटल आहे, मेटल म्हणजे कंडक्टर, हा बॅटरी त्याला ऊर्जा पुरवेल आणि हे कनेक्शन कोणाला जोडलंय, सायरनला, सायरनला जोडलंय, त्यामुळे तो सायरन वाजला. तर एवढं सुंदर सर्किट या विद्यार्थ्यांनी इथे तयार केलं आहे. वर्ग 8वीतला सोनू नान्ने. खरंच खूप म्हणजे मलाही माहित नव्हता हा प्रयोग. खूप सुंदर प्रयोग यांनी सादर केलेला आहे. कनेक्शन खूप सुंदर जोडलेलं आहे. कंडक्टरचा वापर केलेला आहे, बॅटरी आणि सायरन. आणि एक मोठी जी समस्या आहे आपली की कपडे जे ओले होतात पावसाळ्यामध्ये ती इथून सॉल्व होते कुठेतरी. जे जाग आपण झोपून राहतून पाणी याला माहित नाही पडत, तर ही समस्या कुठेतरी काय होऊन राहिली आहे, निकाली लागत आहे, सॉल्व होऊन राहिलेली आहे. खूप शाबास, खूप छान, कौतुक आहे बेटा तुझं. खूप सुंदर असं बघा, खूपच सुंदर. म्हणजे पोरांच्या कल्पनांना खरंच आपण जर पोरांना सांगितलं मुलांमध्ये कल्पकता आहे. आता कपडे काढून द्यावे बंद नाही करे आता. हो बोल. तर या प्रोजेक्ट बद्दल सोनू आपल्याशी बोलणार आहे. बोल बेटा. जेव्हा आपण कधी पण खेळून कधी येतो, आपण हातपाय धुतो आणि घरचे लाईट गिन बंद राहतात, म्हणून आपण हातपाय धुतल्यानंतर अंदर जातो ना, लाईट चालू करतो, आपले हात ओले राहतात, म्हणून हात ओले राहतात ना, यामुळे आपले जो लाईन राहते ना तो